नमस्कार, वेलकम बॅक. आज सानूचे पप्पा फ्रूट्स घेऊन आलेत आणि त्यांना मी आता क्लीन करून ठेवते, कारण सानू पण स्कूलला गेली आहे आणि आली की ते डायरेक्ट वॉश केले की खाते. पण फ्रूट्सवर पेस्टिसाईड आणि इन्सेक्टिसाइड्स असतात, कीटकनाशक वगैरे टाकलेलं असतं, त्यामुळे आपण त्यांना क्लीन करून घ्यायचं. तर फक्त पाण्याने क्लीन केलेले फ्रूट्स हे पूर्णपणे क्लीन होत नाही, तर त्यासाठी मी आता बघा क्लीन करून घेते. साधारणतः इथे 2 तांबे पाणी घेतलं आहे मी आणि त्यात आपल्याला सोडा टाकायचा आहे. अंदाजाने मी इथे सोडा घेते. जवळपास आपण 3 चमचे एवढा सोडा आपण याच्यात घेऊ. मी अंदाजाने टाकते. तर त्यांनी आणलेत प्लम, म्हणजे आपण त्याला आलूबुखार म्हणतो ना, तर आधी हे टाकते मी. यांना वॉश करून घेऊ. टाकून 5 मिनिटं सोडून द्यायचं आहे. तर अजून बेकिंग सोडा किंवा आपण व्हिनेगर पण वापरू शकतो. घरात जे आपलं फूड व्हिनेगर किंवा फ्रूट व्हिनेगर असतं ना, ते पण पाण्यात मिक्स करून फ्रूट्स धुण्यासाठी आपण वापरू शकतो. त्यामुळे काय, जे काही केमिकल कीटकनाशक आहेत ते निघून जातात आणि त्यानंतर आपल्याला साध्या पाण्याने पण पुन्हा एकदा धुवून घ्यायचं आहे. मी याला 5-1 मिनिटं आता सोडून देते असंच. हे डाळिंब बघा पानासहित किती छान दिसतंय. आता मी पुन्हा फ्रेश पाणी घेऊन घेतलंय, आपलं नळाचं पाणी, आणि त्यात पुन्हा आता एकदा वॉश करून घ्यायचं आहे. आता सगळे फ्रूट्स मी धुवून घेतलेत पाण्यात आणि फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी यांना आपण चांगलं ड्राय करून घ्यायचं आहे. एका स्वच्छ कापडाने किंवा कॉटनच्या कापडाने, रुमालाने आपण यांना फ्रीजला स्टोअर करायचं, म्हणजे खराब होणार नाही, जास्त दिवस ते टिकतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.